नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज मी तुमच्यासाठी एक्सरसाइज वगैरे काही घेऊन आलेले नाही आहे. तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहे, एक मोटिवेशनल सामाजिक कहाणी सांगणार आहे की मी वजन कमी करायला का सुरुवात केली, कशामुळे सुरुवात केली, माझ्यासोबत काय काय घडलं, मला वजन वाढल्यामुळे काय काय प्रॉब्लेम आले आणि एका महिन्यामध्ये मी 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी किती वजन कमी केलं, मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसं केलं, काय केलं आणि माझं 75चं वजन मी 68वर कसं आणलं हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. म्हणजे कमीत कमी मी 7 किलो वजन कमी केलेलं आहे 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये. तर सगळ्यात अगोदर वजन वाढल्यामुळं, कशामुळे वजन वाढलं, माझं काय वाढलं हे तुम्हाला मी सांगते. तर माझं काय होतं ना, आपण म्हणजे लग्न झालं तर लग्नाच्या अगोदर तर आपलं वजन पूर्ण मेंटेन असतं, एकदम आपण अशा असतो. आणि लग्न झाल्याच्या नंतर आपलं काही जबाबदाऱ्या येतात आणि ते म्हणजे जबाबदारी म्हणजे प्रत्येकीवरच येतात, ते माझ्यावरच नाही तर प्रत्येक आपल्या मैत्रिणीसोबत त्या जबाबदाऱ्या असतातच आपल्यावरती. तर त्यामुळे आपल्या म्हणजे पूर्ण लाईफस्टाईल चेंज होते, आपले खाण्यापिण्यापासून राहणीमान सगळं पूर्ण चेंज होतं आपलं. तर माझ्यासोबत तोच प्रकार घडला. पूर्ण राहणीमान माझं चेंज झालं, तर तोपर्यंत ठीक होतं. नंतर मला माझा मुलगा राहिल्याच्या नंतर मग तोपर्यंत बी ठीक होतं, वजन छान होतं, सगळं होतं. नंतर मग त्या मुलगा झाल्याच्या नंतर मग अजिबात लक्ष म्हणजे मला जमलंच नाही स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःकडे लक्ष द्यायला, किंवा आपण जाड होतोय का, आपली तब्येत वाढते का, ह्याच्याकडे लक्ष देणं माझ्याच्यानं शक्य झालं नाही आणि नाहीच जमलं. आणि त्याकडं कधी म्हणजे असं लक्ष दिलंच नाही आहे की बाबा आपलं वजन वाढतंय किंवा आपलं काय होतं, असं अजिबात नाही. जसं मुलं मोठे होत गेले तसं ते वजन वाढतच जायचं आणि म्हणजे पूर्ण वेळ त्याच्यामध्येच असायचा की हे काम राहिले, ते काम राहिले, हे करायचे, ते करायचे. आणि मग सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवून द्यायचा, जे काय उरलेलं असेल ते आपण स्वतः खायचं. म्हणजे स्वतःला अजिबात इंटरेस्ट नाही की आपण आपल्याला चांगलं राहायचं आहे किंवा चांगला स्वयंपाक आपण स्वतःही बनवून खायचा आहे, किंवा ते उरलेलं रात्रीचं आहे किंवा सकाळचं आहे ते आपण नाही खायचं, अशातला भाग अजिबात नाही आहे. जे आहे ते आपलं खायचं, बसायचं आणि जे आपले कामधंदे आहेत ते करायचे. तर हाच प्रकार माझ्यासोबत म्हणजे मेन चूक झाली बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, ही काय म्हणजे घरातल्याने कोणी फोर्स वगैरे केलं नाही की बाबा तू असं कर म्हणून, पण आपण सगळ्यांचं करून दमून जायचो, थकून जायचो. तर स्वतःला वेळ द्यायला आपल्याला टाईमच नाही आणि त्या गोष्टीकडे लक्षही नाही. असं म्हटलं नाही की हे प्रॉब्लेम आपल्याला पुढे जाऊन फेस करायला लागतील किंवा या प्रॉब्लेम होतील आपल्याला, याच्यातलं काहीच हे नव्हतं. म्हणजे असं मनात डोक्यात विचारच नाही कुठल्या गोष्टीचा. ती पहिली चूक माझी ती झाली की मी अजिबात लक्ष दिलं नाही. मुलाकडं भरपूर, जीवापेक्षा जास्त मुलाकडे लक्ष, मुलांची काळजी घेणं, घरातल्यांची काळजी घेणं, मिस्टरांची काळजी घेणं, हे सगळं चालू होतं व्यवस्थित. आणि मग नंतर मुलं मोठी होत गेली, मुलं शाळेत जाता राहिली. मग नंतर मग जाणवायला लागली मलाच प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे एक तर माझं वजन वाढलं, विनाकारणच माझी चिडचिड वाढली. चिडचिड एवढी म्हणजे की काही नसताना उगाच थोडं छोट्या गोष्टीवरून राग करणं, म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं, खूप म्हणजे ते एक प्रकारचं डिप्रेशन म्हणतो ना, तो प्रकार चालू झाला. आणि अनियमितपणे कधी भूक लागणं आणि मग एक दिवस खाल्लं की खायचं, एक दिवस नाही खाल्लं की उपाशी राहायचं. आणि मग नंतर जाणवायला लागलं की आपलं वजन वाढल्यानं तर वजन दिसतच होतं, पण ते नंतर म्हणतो ना आपण आधी डोक्यात घेत नाही, पण नंतर आपल्याकडे बाबा आपण लक्ष नाही दिलं हे नेमकं वजन वाढते कशानं हे अजिबात डोक्यातच आलं नाही, कशानं वाढले, काय झाले. पण ते त्रास चालू झाले मला. मग घरातल्यांवरतीही चिडचिड करणं किंवा स्वतःवर, घरातल्यांचे तर काय समजा थोडेसेच असतात ते घरामध्ये माणसं, काय आपलं ऐकून घेतात का, पण स्वतःवरतीच राग करणं, माझं हेच आहे, माझं तेच आहे, ते प्रॉब्लेम. मग दिवसभरमध्ये आपल्यामध्येच राहणं, टेन्शन घेणं, ह्या गोष्टी माझ्यासोबत सुरू झाल्या. म्हणजे हसी मजाक चेष्टा मस्करी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतो ना स्टॉप. तर कोणी जरी माझ्यासोबत करायला गेलं तरी मी मला खूप राग यायचा, चिडचिड करायची मी. तर ह्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. आणि नंतर मग जी आपली पाळी येत होती ती नियमित पाळी आधी नियमित यायची पाळी, महिन्याला पाळी यायची, पण नंतर मग ती पाळी दीड महिन्यावरती गेली, 1.5 महिन्याची 2 महिन्यावरती गेली, 2 महिन्याची अडीचची 3वर कधी गेली, मला तपासच लागला. आणि त्या गोष्टीकडे मी लक्षच केलं नाही. म्हटलं रेग्युलर आहे हे काय नाही, येतच असतं, मागंमोरी होतच असतं हे. तर त्याही गोष्टीकडं दुसरी चूक माझी तिथं झाली की मी ती पाळीवरती लक्ष नाही दिलं अजिबात.
आणि म्हणलं की येत येत राहणार आहे. आणि हे सगळे प्रकार घडत होते माझे वजन वाढल्यामुळं. वजन वाढलं ना, त्यामुळे हे प्रकार घडत होते. म्हणजे चिडचिड होणं, म्हणजे मन शांतीच नाही अजिबात, असं हे प्रकार घडत होते. आणि मग घरच्यांचं तर कसं असतं ना, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त खायला प्यायला झालं, त्यांची मुलं बाळं ठीक आहेत. मी स्पष्ट शब्दात सांगते, म्हणजे प्रत्येकीचंच असं असेल असं नाही, पण प्रत्येकीच्या बऱ्याच जणीच्या घरामध्ये आहे असं की त्यांची मुलं बाळं ठीक आहेत आणि त्यांना खायला प्यायला भेटले की त्यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. घरातली बाई कशी काय हे त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तर तोच प्रकार माझ्या घरातही घडत होता. सतत चिडचिड, राग ह्या गोष्टी. आणि मग असं डोक्यात घेत मग आता ह्याच्यातून मग एक दिवस सहज पाळीसाठी, म्हणजे असं तब्येतीसाठी तर काही गेले नाही मी डॉक्टरांकडे, पण पाळीसाठी डॉक्टरांकडे गेले. आणि म्हणले की माझी पाळी अशी होत आहे, मागं मोरी झाली. आता पहिली 1.5 महिन्याला आली, पुन्हा 2 महिन्याला आली ना, आता डायरेक्ट म्हणलं 3 महिन्याजवळ होतं आहे. म्हणलं मला अजून काही आली नाही आहे. मग डॉक्टर म्हणले काही चेकिंग असेल तुम्हाला ते चेकिंग करायला लागतील. तर बोलली ठीक आहे. मग काय म्हणते ती चेकिंग असते ती केली, तर त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम निघले. त्यामध्ये पहिला तर प्रॉब्लेम आता सहसा चालू आहे, थायरॉइड आणि PCOD हा प्रॉब्लेम भरपूर स्त्रियांना आहे. आणि त्यामुळेही स्त्रियांचं वजन वाढतं. बऱ्याच लेडीजचं त्यामुळे वजन वाढतं. पण ते आपण योग्य वेळी लगेच जर त्याची घेतली नाही दखल, तर ते नंतर वाढत नाही. पण माझ्याला कसं ना, बरेच वर्ष उलटून गेले होते, मी लक्षात दिलं नव्हतं त्या गोष्टींकडं. तर मग हे प्रॉब्लेम मला PCODचा प्रॉब्लेम निघाला त्या रिपोर्टमध्ये. मग आता मग डॉक्टरने सांगितले की तुमच्यासोबत हे गोड तुम्ही चिडचिड करताय का, असं. मग ते ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या त्या सगळ्या सांगितल्या त्यांनी. मग मी बोलली हा, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत, ह्या सगळ्या माझ्यासोबत मला असं होते. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम चालू झाला आहे, तर तुम्हाला वजन कमी करायला लागेल. तेव्हा माझं वजन होतं 75 असेल, 75च्या थोडंसं जास्तच होतं. 75 म्हणजे 76च्या आणि 75च्या मध्ये होतं, असं वजन होतं माझं. तर मग वजन तर कमी करायचं, पण करायचं कसं? आणि या अगोदर माझे भरपूर प्लॅन जे होते ना, ते फसले होते माझे प्लॅन. म्हणजे मी व्हिडिओवरती बघायची, यूट्यूबला बघायची, कुठेही बघायची, आणि 2-3 दिवस करायचे. कोणी म्हणायचं उपाशी राहा, एक टाईम खा, कोणी म्हणायचं 12 तासाचा गॅप घ्या, एक म्हणायचं, कोणी म्हणायचं काय, कोणी म्हणजे भरपूर केलं मी. भरपूर जिऱ्याचं पाणी प्या, कशाचं पाणी प्या, सोपचं पाणी प्या, एक्सरसाइज करण्याची गरज नाही आहे, असे तसे भरपूर व्हिडिओ बघितले मी. पण बरेच प्लॅन मी 3-4 दिवस करायची ते, आणि मग ते प्लॅन माझे बरेच फसले होते. त्यामुळे मग करायचं होतंच वजन मला कमी. मग करणार तर होतेच मी, पण कसं करायचं, काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं. आणि मग डॉक्टरांना विचारलं नेमकं काय करायला पाहिजे, तर ते म्हणले तुम्ही वजन कमी करा. मग त्यांनी सांगितलं तुम्ही हे खा, ते खा. तर तेवढ्या काही गोष्टी आपल्याच्यानं खाणं शक्य नाहीत, मी तुम्हाला खरं सांगते. मग मी स्वतःला निश्चय केला, घरी आले, स्वतःला निश्चय केला. म्हणजे आपलं वजन तर त्यांच्यासाठी तर त्या PCODसाठी प्रॉब्लेम आहेत त्यासाठी तर करायचंच आहे, पण स्वतः फिट. म्हणलं मग मी विचार केला, म्हणजे मी स्वतःच फिट नाही आहे, स्वतःच म्हणजे हे नाही, तर मी माझ्या मुलांवरती म्हणजे सगळ्यांवरती चिडचिड होती माझी, स्वतःवरती राग करते. म्हणजे घरातल्यांशी नाही, तर स्वतःवरतीही मी इतकाच राग करायची. म्हणजे मी स्वतःच आनंदी नाही, तर इतरांना काय आनंद देणार ना मी. आणि सगळे प्रॉब्लेम माझे वजन वाढल्यासाठी, वजनामुळे झाले होते हे सगळे. मग मी स्वतःच ठरवलं की म्हणलं आपण वजन कमी करायचं आहे मला वजन, पण म्हणलं थोडंसं असं फास्ट करण्याच्या नादी नाही लागायचं. अजिबात असं म्हणायचं नाही की मी एका महिन्यात इतकं करेन किंवा 2 महिन्यात इतके करेन, असं नाही. जे काय आहे आपल्या घरातला आहार तो घेऊनच वजन कमी करायचं आहे. मग नाही मी कुठल्या डॉक्टरांचं तेवढंच, म्हणजे डॉक्टरने गोळ्या औषध दिल्या मला ते PCODसाठी, वजनासाठी अजिबात काहीही दिलेलं नाही त्यांनी, किंवा मी घेतलं नाही आणि त्यांनी मला दिलं. ते म्हणले नॅचरली करा, म्हणजे जे तुम्हाला जमतंय ते करा. तर मी ठीक बोलली. तर मी फक्त जे माझे प्रॉब्लेम होते त्यासाठीच गोळ्या औषधे घेतल्या. आणि मग सुरुवात केली, मी एक्सरसाइजला सुरुवात केली. तर अगोदर मी 1 महिना एक्सरसाइज केली, तर मला जे घरातला आहार आहे तेच घेतला. मला छान रिझल्ट जाणवला माझं. म्हणजे एका महिन्यामध्येच कमी झालं असं म्हणणार नाही मी, म्हणजे स्लो पण सुरुवातीच्या एका महिन्यामध्ये मला थोडासा फरक जाणवला मला. म्हणजे असं 1-2 किलो कमी झाल्यासारखं वाटलं. म्हणजे कसं असतं ना, वजन कमी व्हायला आपण सुरुवात केली ना, लगे होत नाही कमी. जर आपण उपाशी राहून नाहीच काही खाऊन जर केलं तर लगेच कमी होतं, पण आपण ते सोडलं नंतर जर घरातला आहार घ्यायला चालू केलं तर मग ते दुपटीनं वाढतं. आणि मला तो प्रकार नको होता. मग मी काय केलं ना,
थोडंसं मला फरक जाणवला. म्हणलं अरे हे काम करत आहे. मग जो काय आपला आहार आहे आणि तो आहार घेऊन मी एका महिन्यामध्ये जवळपास 1-2 किलो वजन कमी केलं आणि त्या महिन्यामध्ये थोडंसं कमी झालं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये माझं छान म्हणजे 2 महिन्यामध्ये मी 5 किलो वजन बरोबर कमी केलं. तर 5 किलोची मी 70वरती आले म्हणायचं. 70 वरती आली. तर व्यायाम करायल्यामुळं म्हणजे मला जसं जसं एक्सरसाइज करायला लागली ना तसं एक गोष्ट जाणवली की मी जशी एक्सरसाइज करायली ना तसं माझं माइंड फ्रेश व्हायला लागलं. म्हणजे जी माझी चिडचिड होत होती ना ती कमी व्हायला सुरुवात झाली. मला पहिला गोष्ट तर हा अनुभव आला एक्सरसाइजमधून की आपण म्हणतो बाबा एक्सरसाइज करण्याची काय गरज आहे, आपण तर असंही वजन कमी करू शकतो. पण माझ्यासोबत जो प्रकार घडला तो म्हणजे मला पहिला फरक पडला तो म्हणजे हा की मी जे अशी चिडचिड करत होते, आनंदी राहत नव्हते, ते माझं एका हप्त्यामध्येच कमी झालं. मी खोटं सांगणार नाही, एका हप्त्यामध्येच माझं ते कमी झालं. म्हणजे मी शांत व्हायला चालू झाले आणि विचार चांगले यायला सुरुवात झाली. म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणतो ना एक ती यायला चालू झाली. स्वतःमध्येच एक आत्मविश्वास झाला की मी करू शकते, मला हे करायचं आहे. कारण एक्सरसाइजही करायची आणि जे घरातलं आहे तेच घ्यायची मी. असं भात चपाती काहीही कसलंच मी बंद केलं नाही. फक्त प्रमाण त्यामधलं आहे ना कमी केलं मी, पण बंद केलं नाही. असं नाही की बाबा मी सकाळचं जेवण घेतलं नाही किंवा दुपारचं जेवण घेतलं नाही किंवा संध्याकाळचं जेवण घेतलं नाही, असं अजिबात केलं नाही. फक्त प्रमाण आणि 32 वेळा म्हणतो ना चावून, ते मात्र मी घास असा चावून अर्धा पाऊण तास मला सहज जेव्हा एक चपाती खायची म्हणाला तर मला अर्धा पाऊण तास त्याला लावायची आणि ते अजूनही करत आहे. तर अर्धा पाऊण तास ते लावून त्याचं काय होतं ना आपल्या तोंडामध्येच एकदम असं पाणी होऊन जातं. पचायला हलकं होतं, पटकन पचतं. म्हणजे जिथं काम पाहिजे ना त्या आहाराचा तिथं काम करतं ना. आपण ते आचल उचल खातो, घाई गडबडीने जेवतो, तर त्याचं काय होतं ना ते जे पाहिजे ते होत नाही, पण फॅटमध्ये कन्वर्ट होतं. मग असातला प्रकार. आणि मग मला ते जाणवायला लागले की बाबा आपण खुश राहतोय, आनंदी राहते. मग ते म्हणतो ना वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये आली. आणि तिथून मग 5 किलो कमी झाल्याच्या नंतर मग माझ्या हे डोक्यात आलं की बाबा माझं तर झालेलं आहे या पद्धतीनं वजन कमी. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत त्याही या प्रॉब्लेम शेअर करत म्हणजे असतील. मी म्हणत नाही मी एकटीच आहे, बऱ्याच जणी असतात. पण काही जणी सांगतात, मीही कोणाला सांगत नव्हते. मला वाटायचं की हे माझ्यासोबत घडतंय, म्हणजे होतंय, मी याच्यातच आहे असं वाटायचं. हीच आपली जिंदगी असं वाटायचं. असं वाटलंच नाही की हे आजार आहे असेल किंवा वजनामुळे होत असेल किंवा कशामुळे होत असेल, हे असं काही डोक्यात कधी आलंच नाही माझ्या. आणि डोक्यात आलं माझ्या की मला माझ्या खूप मैत्रिणी आहेत त्या बी या प्रॉब्लेम फेस करत असतील तर त्यांना सांगायला पाहिजे. म्हणून मी माझं वजन 5 किलो कमी झाल्याच्या नंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि ज्या काही मी एक्सरसाइज करत होते घरात राहून, 1 रुपया खर्च केलेला नाही मी, कुठलं म्हणजे काहीच आणायला नाही ना कशाला नाही ना कोणाला एक्सरसाइज किंवा काय करायला 1 रुपया न खर्च करता. म्हणलं मी जसं केलेलं आहे तशा माझ्या मैत्रिणीही करू शकतील, यासाठी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि ज्या काही एक्सरसाइज करत आहे ते जेवढे आत्तापर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत मी ते सगळे त्या एक्सरसाइज करत आहे मी. आणि त्यामुळं मी डोक्यात आलं माझ्या की मी यूट्यूब चॅनल खोडायला पाहिजे आणि हे माझे जी आहे जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. त्यामुळं मैत्रिणींना सांगत आहे, आपण स्वतः जर फिट राहिलो तर आपण पुढच्यालाही आनंद देऊ, पुढच्यांनाही चांगलं व्यवस्थित म्हणजे सांगू पण. आपण आपल्या जर डोक्यात छान विचार आला तर आपण त्यांनाही सांगू, त्यांच्याकडनं काही घेता आलं तर तेही घेऊ. तर अशातला भाग आहे. आणि घरातल्यावरती तर अजिबात मी म्हणत नाही तुम्ही दुसऱ्यासाठी बदला किंवा दुसऱ्यासाठी वजन कमी करा. तुम्ही तुमची तब्येत जरी अशी जरी असली ना एकदम हडकुळे जरी असलं तर फिट राहण्यासाठी, छान छान विचारासाठी, आनंदी राहण्यासाठी एक्सरसाइज करणं आपल्याला खरंच गरजेचं आहे. नाही तुम्हाला जास्त जमत किंवा काम आहे काय, कमीत कमी 15-20 मिनटं तरी एक्सरसाइज हे आपल्याला करायलाच पाहिजे. आणि जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं आपल्यामध्ये खूप चेंजेस यायला सुरुवात होतात. तर त्यामुळे ते आपल्याला हँडल करण्यासाठी खरंच आपण स्वतः फिट राहणं जरुरी आहे. तर त्यामुळे एक सवय लावून घेतली ना शरीराला तर बरोबर आपण प्रत्येक म्हणतो ना पुढचं जे येणार आहे त्याला आपण फेस करू शकतो. त्यामुळे नक्की एक्सरसाइज करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे असे मोटिवेशनल करण्यासाठीच आहेत की कारण बाबा हिच्यासोबत हे घडलं तर आपल्यासोबत नको घडायला, वेळीच सावध व्हा. आणि तुम्हाला हे असा काही प्रॉब्लेम नको असेल तर लवकरात लवकर एक्सरसाइज करायला सुरुवात करा. दुसऱ्यासाठी नाही पण स्वतःसाठी नक्की करा. तर अशी माझी छोटीशी जी जर्नी मी जे घडलं माझ्यासोबत ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, इथून मागचे खूप व्हिडिओ आहेत छान छान. मी एक्सरसाइज काय केल्यात, कशा केल्यात त्या नक्की पहा, जाऊन मागचे व्हिडिओ चेक करा, पहा कसे वाटतात. नक्की सांगा मला कमेंट करून.
आणि काही जर तुमच्याकडेही माझ्याकडं आणखीनही काही चेंजेस मला करण्यासारखे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे की मला माहीत नाही तुमच्याकडे असेल की काही मला घेण्यासाठी, तेही मला नक्की सांगा. मी ते माझ्या उपयोगाचं असेल तर मी नक्कीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.